नमस्कार. आनंदाची गुरुकिल्ली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. जगावे कसे हे जगातल्या अनेकांनी सांगितले, त्याची चर्चाही खूप झाली, पण मरावे कसे हे मात्र फार थोड्या लोकांनी सांगितले. किंबहुना त्याविषयी अशी शंकाही उपस्थित केली जाते, त्या मरणाविषयी कशाला चर्चा, आता काय आपणास मरायचे आहे किंवा तो विषयही काढू नका, असेच बरेच वेळेला म्हटले जाते. त्याच्या मुळाशी मरणाविषयीची भीती हा भाग आहे. मरावे कसे यामध्येच जगावे कसे हा भाग पर्यायाने लपलेला आहे. भारतीय संस्कृतीत भारतीय ऋषीमुनींनी याची खुल्या मनाने चर्चा केली आहे. चांगले मरण पाहिजे असेल तर सध्याचे जगणे चांगले पाहिजे, चांगले जीवन व्यतीत केले पाहिजे. माणसाचे जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुड्याप्रमाणे आहे, ते पहाटेच्या दवाप्रमाणे आहे, ते मृगजळाप्रमाणे आहे. पिकले पान, पिकले फळ केव्हा तरी गळून पडणारच. किंवा आपण पाहतो वसंत ऋतूच्या वेळेला नवीन पालवी फुटते, पुढे ती पाने पिकतात, पिवळी होतात व गळून पडतात. हे चित्र आपण दरवर्षी पाहतो, पण यातून काय आपण बोध घेणार आहोत की नाही, अंतर्मुख होणार आहोत की नाही हा प्रश्न आहेच. यासाठी आपण एक बोध घेऊयात. एका गावामध्ये एक राजा होता. राजाच्या पूर्ण राज्यात सर्व काही व्यवस्थित होते. राज्यातली सर्व प्रजा खूप सुखी आणि समाधानी होती. पण हळूहळू ते लोक थोडेसे वाईट मार्गाला लागले, म्हणजे असत्य वागणे, कामात कामचुकारपणा करणे, ह्या गोष्टी त्या राजाच्या राज्यात चालू लागल्या. याची भणक राजाला लागली होती, पण काय करावे हे त्याला कळत नव्हते. राज्यातल्या इतर लोक जर कामचुकारपणा करत होते, तसेच राजाच्या राजवाड्यातील काही मंत्री असे कामचुकारपणा करत होते. याला कुठेतरी बंधन घातलं पाहिजे असे राजाला वाटले. म्हणून राजाने एक घोषणा केली आणि मंत्र्यांना एक काम सांगितलं. राजाने 3 मंत्री बोलवले आणि मंत्र्यांना सांगितलं, आपल्या बागेत जावा आणि बागेतली फळे पिशवीत भरून घेऊन या. राजाने त्या मंत्र्यांना एक पिशव्या दिल्या आणि एक अट घातली की ही पिशवी 1 तासाच्या आत भरून आली पाहिजे. प्रत्येक मंत्री कामाला लागला, बागेत गेला. पहिल्या मंत्र्याच्या मनात विचार आला, आपल्या राज्य सरकारांनी हे सांगितलेलं आहे, राजाला फळे हवी आहेत तर चांगलीच द्यायला पाहिजेत. म्हणून त्यांनी चांगली चांगली फळं भरण्यास सुरुवात केली. खूप सुंदर सुंदर टवटवीत फळं त्यांनी गोळा केली, पण 1 तासाच्या आत त्याची पिशवी काही भरली नाही. जेवढी फळं त्या पिशवीत होती तेवढी त्यांनी घेतली. दुसरा मंत्री थोडासा कामचुकार होता. तो म्हटला, राजा काय थोडीच या पिशवीत बघणार आहे. त्यांनी काय केलं, सडकी कुचकी अशी फळे पिशवीत भरली आणि वर तेवढी चांगली चांगली फळे भरली आणि खचकुचून पिशवी त्याची भरून झाली. तिसरा मंत्रीही असाच होता, त्यामुळे त्यानेही आसपासचा पाला पाचोळा गवत गोळा केलं, पिशवीत भरलं आणि वर 1-2-3 फळं ठेवली आणि तिघेही राजासमोर उपस्थित झाले. राजाने त्याच्या मुख्य मंत्र्यांना बोलवले आणि सांगितले, या तिघांनाही तुम्ही कारागृहामध्ये बंद करा आणि 1 महिना यांना कोणत्याही प्रकारचे अन्न दिले जाणार नाही याची व्यवस्था पहा. त्यावेळेस पहिल्या मंत्र्याच्या मनात आलं, त्यांनी देवाचे आभार मानले. देवा, बरं झालं तू मला चांगली बुद्धी दिलीस त्यावेळेस, त्यामुळं मी पिशवीत चांगली फळं भरली, या फळांवर मी 1 महिना जगू शकतो. दुसऱ्या मंत्र्याला भीती वाटायला लागली. त्याच्या मनात यायला लागलं की आपण हे असं कसं काय केलं, आता ही सडकी कुचकी फळं खाऊन आपल्याला जगावं लागणार. तिसरा मंत्री तर रडायला लागला, राजांच्या चरणावर पडला आणि राजांना म्हणाला, राज्य सरकार मला क्षमा करा, मी चुकलो. माझ्या या पिशवीत सगळा पाला आणि पाचोळा आहे, यात काहीही फळं नाहीयेत. वरच 1-2 किंवा 3 फळं चांगली आहेत आणि या 2-3 फळांवर मी महिनाभर राहू शकणार नाही. मला क्षमा करा आणि माझी शिक्षा माघारी घ्या. त्यावेळेस राजाने सांगितलं, तुम्ही जे कर्म करता ते कर्म तुमच्याकडे रिटर्न येतं, त्यामुळे जे काही कर्म करत आहात ते उत्तमाचं करा. या कथेवरून आपण असा बोध घेऊ शकतो, आपण जे रोजची कर्म करतो ती चांगल्या मनाने करा, म्हणजे आपल्याला ते कर्म जरी परत आलं तर त्याचा त्रास नाही झाला पाहिजे. आपण
धर्मशाळेत वगैरे प्रवासाला गेलो की थांबतो, पण दिवस उघडला की पुढे जातो. म्हणजेच आपण कायमस्वरूपी त्या धर्मशाळेत राहत नाही. माणसाचंही तसंच आहे. इथलं जगणं संपलं की मरण शाश्वतच आहे. माणसाचा मोह संपत नाही. मृत्यू जवळ आला तरी तो नको वाटतो. तो जणू मृत्यूला म्हणतो, थांब माझ्या धाकट्या मुलाचं एवढं लग्न होऊ दे, मग मला जर नातवांचं तोंड बघू दे, मग थांब त्याचं बारसं, त्याचं लग्न. हे चक्र संपत नाही. ज्या नातलगांसाठी आपण हे सर्व मिळवतो, कष्ट करतो. काही जण नको त्या वाममार्गाने पैसे मिळवतात, पण ते लोक आपणास कोटवर साथ देतात. वाल्या कोळ्यातल्या त्याच्या पापामध्ये पत्नी, मुले, आई, वडील कोणी साथ द्यायला तयार झाले नाही. पापामध्ये कोणी भागीदार होत नाही. आपल्या मृत्यूनंतर हे सर्व लोक क्षणभरच दुःख करतील. पुन्हा काही वेळेने त्यांच्या कामात, आनंदात ते मग्न होतील, गुंग होतील. आपल्या जाण्याने सृष्टीच्या कालक्रमात काही फरक पडणार नाही. अशा जगण्यासाठी आपण का थांबावे, का गुंतून पडावे? त्यामुळे याला सामोरे जाऊ, आनंदाने जाऊ, उत्तम कर्म करू. ज्या शरीरावर आपली एवढी माया आहे, ज्या शरीराला आपण एवढं सजवतो, सुंदर करण्याचा प्रयत्न करतो, ते तरी शेवटी आपल्याबरोबर येणार आहे का? ते तर शेवटी इथेच जाळले जाणार आहे. शरीरापेक्षा त्याच्या आत असणारा आत्मा महत्वाचा आहे. त्यामुळे उत्तम कर्म करा. चांगल्या कर्मातून पैसे मिळवा. वाईट मार्गाने पैसे मिळवू नका. कारण शेवटी मरण सुद्धा देखणं असावं. तडफड नाही, आरडाओरड नाही, रडणं नाही. शांत समयी वृत्तीने मृत्यूला समोर जावं. ज्याप्रमाणे जन्म उत्सव त्याचप्रमाणे मृत्यू उत्सव असावा. मरणाचे स्मरण असावे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. चरण हे अचरण व्हावे. यातून हेच सांगायचं आहे की जर आपण मरणाचे स्मरण ठेवले तर आपल्याकडून सत्कर्मच होतील, वाईट कर्म घडणार नाहीत. आलेला प्रत्येक क्षणाचा आपण सत्कर्मानेच वापर करू. वाईट कर्म आपल्याकडून घडणार नाही. त्यामुळे आयुष्यही उत्तमाचं घडेल. आणि आयुष्यात कधीही आपण ज्यावेळेस रात्री झोपतो त्यावेळेस आपल्याला त्या कर्माची भीती वाटणार नाही आणि आपलं आयुष्य आनंदाने पार पडेल. त्यामुळे सत्कर्म करा आणि आनंदाने आयुष्य जगा. धन्यवाद.